अभिनेता गोविंदाच्या जबाबावरती पोलीस समाधानी नसल्याची माहिती। रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर गोविंदाने स्वतः दाबल्याचा पोलिसांना संशय। गोविंदाला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्याची पत्नी सुनीता आहुजा यांची माहिती। गोविंदाला आज संध्याकाळी किंवा उद्या रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। अभिनेता गोविंदाचा मुलगा यशवर्धन गोविंदा यांना भेटण्यासाठी क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये। अभिनेता गोविंदा यांची मुलगी टीना आहुजा क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये पोहोचली। गोविंदा याची भाची आरती सिंह यांनीही क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये जाऊन गोविंदा यांच्या प्रकृतीची केली विचारपूस। अभिनेत्री रवीना टंडन गोविंदाला भेटण्यासाठी क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये दाखल। गोविंदाच्या तब्येतीची केली विचारपूस। विनोदी अभिनेता सुनील पाल गोविंदा यांना भेटण्यासाठी क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये। गोविंदा याच्या प्रकृतीची केली विचारपूस। मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी खासदार नारायण राणे वर्षा बंगल्यावर। कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा झाल्याची माहिती। माजी खासदार निलेश राणे कुडाळ मालवणमधून इच्छुक। नारायण राणे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उदय सामंत यांना तातडीनं वर्षा निवासस्थानी भेटण्यासाठी बोलावलं। कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाबाबत सामंत यांच्याशी शिंदे चर्चा करणार असल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने 40 जागा द्याव्यात, अन्यथा सर्व 288 जागांवरती उमेदवार उभे करू। महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचा इशारा। रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचं अमरावतीमध्ये पत्रकार परिषदेत वक्तव्य। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बीड जिल्ह्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची 5 तारखेला बीडमध्ये रॅली, तर आरपीआय गटाकडून केज विधानसभा मतदारसंघावरती दावा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण संगमेश्वर विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघासाठी ठाकरे गटासोबत काँग्रेसही आग्रही। काँग्रेसच्या युवक महिला प्रदेश उपाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग काँग्रेस पक्षाकडून इच्छुक। अकोला पश्चिम मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच। काँग्रेसकडे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ जाण्याची शक्यता असताना ठाकरे गटही या जागेसाठी आक्रमक। माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईमध्ये घेतली भेट। कुणाल दराडे येवला मतदारसंघामधून इच्छुक असल्याची माहिती। बारामतीमध्ये खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाचे युगेंद्र पवार आमने सामने। युगेंद्र पवारांनी नमस्कार करत सुनेत्रा पवार यांचे घेतले आशीर्वाद। शेतकऱ्यांच्या लग्नाची व्यथा मांडताना आमदार देवेंद्र भुयार यांचं महिलांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य। चांगल्या मुली नोकरदारांना तर शेतकऱ्यांच्या नशिबी 3 नंबरचा गाळ, भुयार यांचं वक्तव्य। अजित पवार आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं, अशा पद्धतीचा महिलांचं वर्गीकरण कुणीही खपवून घेणार नाही। देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा पलटवार। भाजपच्या वतीनं यंदाही काळाचौकी इथल्या अभ्युदय नगरमध्ये भव्य मराठी दांडियाचं आयोजन। दरवर्षी 5 दिवस चालणारा हा उपक्रम यावर्षी 7 दिवस चालणार। गिरीश महाजनांच्या मतदारसंघामध्ये विविध आंदोलनं केल्यामुळे खोटे गुन्हे दाखल। माझ्या विरोधामध्ये खोटे गुन्हे दाखल करण्याच्या मागे गिरीश महाजन आणि त्यांचा पीए दीपक तायडे। ठाकरे गटाचे राज्य संघटक राहुल चव्हाण यांचा आरोप। धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी मिठागराच्या जमिनी देण्याच्या प्रस्तावाला मुलुंडकरांचा जोरदार विरोध। या प्रकल्पामुळे मुलुंड ते कांजूरमार्ग परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पावसाळ्यात पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचं मुलुंडकरांचं म्हणणं। छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणं 4 जणांना भोवलं। दापोलीमध्ये थिल्लरपणा करणाऱ्यांना स्थानिकांनी काळं फासत दिला चोप। चौघांच्या माफीनाम्यानंतर संतप्त जमावानं दिलं पोलिसांच्या ताब्यात। शिवनेरी सुंदरी हा निर्णय गैरवाजवी, याचा एसटीला काहीही फायदा होणार नाही। एसटीच्या नव्या अध्यक्षांनी शिवनेरी सुंदरीची भुरळ सोडून कर्मचारी आणि प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला हवं, श्रीरंग बारणे यांची मागणी। उत्तर प्रदेशमध्ये विविध मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्याची मोहीम अत्यंत दुर्दैवी। साईबाबा धर्मनिरपेक्ष संत होते, सुभाष बुटी यांची प्रतिक्रिया। सुभाष बुटी यांचे आजोबा गोपाळराव बुटी यांनीच शिर्डी इथल्या मंदिरासाठी दिली होती जागा।
RSS प्रणित साधूंनी मध्यंतरी साईबाबांच्या दर्शनाला जाऊ नका असं सांगितलं होतं। साईबाबांच्या भक्तांचा अपमान करण्याचा हा भाग। साई भक्तांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये भाजपला धडा शिकवावा, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। काही ठिकाणी साईंच्या मूर्ती हटवण्यात आल्या, हा प्रकार अत्यंत दुर्दैवी, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। देशाला पुन्हा अंधार युगाकडे नेण्याचे प्रयत्न चालल्याचंही वक्तव्य। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हेलिकॉप्टर दुर्घटनांबाबत केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधित विभागांनी काळजी घेणं गरजेचं, अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया। नागपूर फ्लाइंग क्लबच्या काही पायलट प्रशिक्षणार्थींचं आमरण उपोषण। फ्लाइंग क्लब व्यवस्थापनाने प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये क्लासरूम ट्रेनिंग दिलं, मात्र विमान उड्डाणाचा प्रत्यक्ष अनुभव दिला नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला परभणी जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 4 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान, 7 लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम, जिल्हाधिकाऱ्यांनी काढली अधिसूचना। राज्य सरकारने घोषित केलेल्या कांदा अनुदानापासून 13,000 शेतकरी वंचित। आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करावी, अन्यथा मतदानामधून सत्ताधाऱ्यांना उत्तर देऊ, कांदा उत्पादकांचा इशारा। ड्राय डे हा सार्वजनिक हित आणि सामाजिक शांततेसाठीच। ड्राय डे बाबत निर्णय घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारावरही मुंबई उच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। दारू विक्रेत्यांनी ड्राय डे विरोधात केली होती याचिका। रायगडमधील रोह्यामध्ये 5 तोतैया आयकर अधिकाऱ्यांचा पर्दाफाश। आयकर अधिकारी असल्याची बतावणी करत 5 जण एका व्यक्तीच्या घरात शिरले। मोबाईल आणि फेक आयडी सहित 3 जण ताब्यात, 2 फरार। सोलापूरमध्ये कोळी समाजाचं उपोषणकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये वादावादी। मागील 8 दिवसांपासून कोळी समाजाच्या वतीनं एसटी दाखले मिळावेत या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।